नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत धडा 10वा आपत्ती व्यवस्थापन, विषय सामान्य विज्ञान। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनेक प्रकारच्या आपत्ती माहीत आहेत। त्या आपत्तींचं व्यवस्थापन कसं करायचं ते आपण बघूया। आता तुमच्या समोर काही चित्र दिसत आहेत। त्या चित्रांमध्ये काय दिसतंय जरा निरीक्षण करा व चर्चा करा। आता मला सांगा, वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का? पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे? पाणी टंचाई का निर्माण होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत। मागील इयत्तेत आपण मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती हे आपत्तींचे 2 प्रकार अभ्यासले आहेत। वरील बातम्यांमधील आपत्तींचे या प्रकारात वर्गीकरण करा। काही आपत्ती आपण टाळू शकतो, तर काही आपत्तींमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते। निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती ह्या एकमेकांशी संबंधित असतात। हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, त्सुनामी, वादळे इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवतात। अशा नैसर्गिक आपत्तींत जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते। त्याला कोण जबाबदार? त्यासाठी आपण काय करू शकतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पाठातून मिळवायची आहे। चला तर मग बघूया। पहिली आपत्ती म्हणजे दुष्काळ। अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ। दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, काही आपत्ती आपण टाळू शकतो व काही आपत्ती टाळणे शक्य नसते। आता बघा, चित्रामध्ये काय दिसत आहे? एका नदीला खूप मोठा पूर आलेला आहे व पुरामुळे सर्व झाडे व गाड्या, घरे हे काय होत आहे? नुकसान होत आहे। म्हणजेच भूकंप किंवा त्सुनामी येणे आपण टाळू शकत नाही। आता आपल्या समोर काही वर्तमानपत्रांचे कटिंग्स दिसत आहेत। त्या वर्तमानपत्रांमध्ये काय बातम्या आलेल्या आहेत बघा बरं। बघा, निरीक्षण करा। पहिल्या बातमीमध्ये ट्रक अपघातात 3घांचा मृत्यू झालेला आहे। आता ही आपत्ती नैसर्गिक आहे की मानवनिर्मित? ही आहे मानवनिर्मित। व्यवस्थित ट्रक न चालवल्यामुळे काय झालेला आहे? अपघात। दुसरी बातमी आहे रशियाचे विमान कोसळले। ही आपत्ती सुद्धा मानवनिर्मित आपत्ती आहे। बघा, तिसरी बातमी आहे वादळाची बातमी। वर्धा वादळात चेन्नईमध्ये थैमान घातलेलं आहे वर्धा वादळाने। आता वादळ ही कोणती आपत्ती आहे? ही आहे नैसर्गिक आपत्ती। बघा, पुढील बातमी आहे महाड ब्रिज कोसळला। महाड ब्रिज कोसळला। ब्रिज कोणी निर्माण केलेला आहे? मानवाने। मग त्याची काळजी घेणं कोणाचं काम आहे? मानवाने। मग ती काळजी जर घेतली नाही तर काय होतं? तो ब्रिज कोसळतो आणि हानी होते। बघा, आता आपल्या समोर आहे आपत्तींचे वेगवेगळे प्रकार। वीज पडणे, त्सुनामी, दुष्काळ, वादळे, ढगफुटी इत्यादी या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत। आता आपण दुष्काळाची कारणे बघणार आहोत। अवर्षण, अतिवृष्टी, पूर, पुरात पिके वाहून जाणे किंवा पिकांचे नुकसान होणे, तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल तसेच पिकांवर पडणारी कीड, रोग, टोळधाड, उंदीर, घुशी इत्यादी प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची काही कारणे आहेत।
त्यापैकी अवर्षण हे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबींचा समावेश होतो. जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याच्या नोंदी आहेत. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे. बहुतांश दुष्काळ अवर्षणप्रवण व पूरग्रस्त प्रदेशांत पडलेले आहेत. जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारत व चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत. आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा वाढत आहे. हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. तरी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाले आहे. अमर्याद पाणी उपसा करणे, जमिनीची धूप होणे, पाण्याचा गैरवापर करणे इत्यादी गोष्टींमुळे दुष्काळ वाढत जातो. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे, स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे तसेच वृक्षतोड थांबवणे, हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे इत्यादी गोष्टी आपण करू शकतो. आता बघूया ढगफुटी. ढगफुटी म्हणजे काय? पाऊस कसा पडतो? काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. परिणामी त्या ढगांत वाफेचा अधिक साठा होतो. शीघ्र संगणन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो. याला ढगफुटी म्हणतात. खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये? महापूर म्हणजे काय? महापुराचे परिणाम कोणते आहेत? मागील इयत्तेमध्ये आपण महापूर व महापुराचे परिणाम अभ्यासले आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये आलेल्या विविध ठिकाणच्या महापुरांबद्दल माहिती मिळवा. महापुरावर संरक्षणात्मक उपाययोजना. डोंगराळ प्रदेशांत लहान धरणे बांधणे, पाझर तलावाची निर्मिती करणे, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे, नवीन जंगल लागवड करणे, नद्या जोडणे इत्यादी संरक्षणात्मक उपाययोजना आपण करू शकतो. पुढील आपत्ती आहे वीज पडणे. आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का कधी? वीज निर्माण कशी होते? स्थितिक विद्युत या पाठामध्ये तुम्ही वीज निर्मिती व वीज पडणे यांविषयी माहिती घेतलेली आहे. या पाठात आपण विजेची आणखी काही वैशिष्ट्ये, विजेपासून बचाव करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली आहे. पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केलेले आहेत. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात आराखडा तयार केलेला असतो. या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर असते. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा आकाशातच असतात. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये 2 ढगांत किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज होतो. खुल्या मैदानात वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण. वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जागतिक स्तरावर कमी असले तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. वीज प्रभावित व्यक्तींचा त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येते. विजेचा आघात झालेल्या ठिकाणचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात तर कमी प्रमाण हे झाडाखाली व पाण्याजवळ आहे.
नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडल्या आहेत. वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल? मैदानात झाडाखाली उभे राहू नका. तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नका. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका. दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका. 2 व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका. पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा. पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडीरक्षक आहे का ही माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडीरक्षक बसवून घ्या. आता आपण बघणार आहोत ज्वालामुखी. ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूअंतरंगातून पृष्ठभागाकडे किंवा पृष्ठभागावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. त्यामुळे काही वेळा भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. हे पदार्थ भूकवचाबाहेर पडून त्यांचा पृष्ठभागावर उद्रेक झाला व ते वाहू लागले की त्यास ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीमुळे काय होते? शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. उष्ण वायूमुळे तापमान वाढते. उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात. ज्वालामुखी जमिनीवर होतात तसेच समुद्रातही होतात. जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात तेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतूनही बाहेर पडतात. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते. आता आपण बघणार आहोत त्सुनामी. भूकंप म्हणजे काय? भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे सागराच्या तळाशी झाले तर काय होईल? जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली असते. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना त्सुनामी लाटा म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट असा होतो. त्सुनामीचे विघातक परिणाम. इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. किनाऱ्याजवळील होड्या व जहाजे यांची हानी होते. झाडे मुळांपासून उन्मळून पडतात. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. समुद्राशी संबंधित व्यवसाय, उद्योगधंदे यावर विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते. बंदराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आता बघूया वादळे. वादळे कशी निर्माण होतात? त्यांचे कोणकोणते परिणाम होतात? मागील इयत्तेत आपण वादळ निर्मिती व त्यांच्या परिणामांबद्दल माहिती घेतली. समजा तुम्ही एखाद्या वादळात अडकलात तर काय कराल? तर बघा काय करायचं आहे. इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा. आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत हे जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवा. तुम्ही स्वतः बाहेर असलात तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा. वीज पुरवठा खंडित करा.
तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करा. त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्या. घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेने एका स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजेच UNDP 1965 साली स्थापन केली आहे. जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेने सदस्य केलेले आहेत. या संघटनेचे एक प्रमुख कार्य म्हणजे आपत्ती काळात साधनसामग्री, आर्थिक मदत तसेच स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवणे. यासोबतच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ज्ञांचे गटही पाठवले जातात. 13 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपत्ती व्यवस्थापन कसे करावे, विविध आपत्ती कोणत्या व त्या आपत्ती आल्या तर आपण काय करावे हे अभ्यासलेले आहे. या पाठाचे प्रश्नोत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत व परीक्षेची तयारी करायची आहे. धन्यवाद. काळजी घ्या.